ब्लॅकआउट या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कुठलीही घटना घडली की आपण तिच्याकडे त्रयस्थपणे बघतो. याचं कारण असं आहे की जोपर्यंत ती घटना आपल्याला नुकसान देत नाही तोपर्यंत आपण एक प्रेक्षक म्हणूनच त्याकडे बघत असतो आणि ती आपली एक प्रवृत्तीच झाली आहे. पण नेमकं आपण करणार तरी काय? सामान्य माणूस तसा हतबलच झाला आहे. संपूर्ण जी व्यवस्था आहे ती हायजॅक झालेली आहे आणि हतबलता एवढीच सामान्य नागरिकाच्या हातात राहिलेली आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे रायते कल्याण या भागात झालेला अपघात आणि त्यामध्ये जे 11 जणांचा बळी गेला. एक भयानक दुर्घटना. परंतु या दुर्घटनेमध्ये जबाबदार कोणीच नाही आहे. जबाबदार एकच आहे, फक्त तो जो ड्रायव्हर आहे, जो गाडी चालवत होता. असं साधारणपणे एक निष्कर्ष काढला गेला. निष्कर्ष काढणारे शासकीय यंत्रणा, आमदार, खासदार हे सरळपणे त्याला दोष देत आहेत आणि त्यात प्रवास करणारे हतबल असे प्रवासी. पण नेमकं ही घटना घडली यासाठी जबाबदार कोणतरी असेलच ना, ड्रायव्हर सोडून. सरकार काय करतं नेमकं? ही शासकीय यंत्रणा, लाखो रुपये पगार घेणारे हे कर्मचारी, अधिकारी आणि निवडून गेलेले हे लोकप्रतिनिधी, कोणाचीच काही जबाबदारी नाही असं का आहे का? उद्घाटन करायला, रस्त्याचं उद्घाटन करायला, महामार्गाचं उद्घाटन करायला, एसटी स्टँडचं उद्घाटन करायला हे सगळे पुढे असतात. मग आता या अपघाताच्या वेळेला मागे का? हा प्रश्न आहेच ना. या 11 जणांमध्ये जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये भूषण घोरपडे हे तहसील कार्यालयाचे कर्मचारी, त्यांचा एक मोठा प्रामुख्याने उल्लेख होतोय. आणि मोहपे कुटुंबातले 3 मुलं, जी तरुण होती, साधारणपणे 17 ते 22च्या वयोगटातले, आणि एका आईची ती मुलं होती. म्हणजे एकट्या आईनेच त्यांना वाढवलं होतं. तर तुम्ही बघा, बातम्या येताना ह्या 4 जणांचा मोठा उल्लेख होतो. म्हणजे 7 लोकांना, त्यापैकी उरलेले जे 7 लोक आहेत त्यांना तर काहीच तितकंसं बातमी मूल्य पण नाही आहे. म्हणजे आपल्याला काय असतं की असं ज्या बातम्या असतात त्या पुरवल्या जातात, मग ते आपण वाचतो आणि त्याच्यावर चर्चा करतो. मूळ मुद्दा आहे की हे का घडलं. आज साधारण 20 ते 25 वर्षापासून ही बेकायदा वाहतूक सुरू आहे. मुरबाड, कल्याण, असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. फक्त हे रस्ते, गावांची नावं बदलतात, बाकी तेच आहे. मंत्र्यांचे नेहमीच कार्यक्रमाचे नवीन घोषणांचे रकाने भरून येतात, परंतु वास्तविक पता काहीच नाही. मुरबाडच्या माळशेज घाटामध्ये काहीतरी काचेची गॅलरी करायचं, कोट्यवधी रुपयाचं टेंडर निघतंय, मंजुरी झाली आहे. याच्यावर मात्र मोठ्या प्रमाणात लिहून येतं. मोठे पुतळे उभारले जातात, त्याच्यासाठी पैसे आहेत, परंतु वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मात्र काहीच नाही. शेवटी ह्याला जबाबदार कोण आहे? कोणतरी आहेच ना. या गाड्या चालूच कशा होत्या? तर ही गाड्यांचं म्हणजे हे परिवहन विभाग आहे, त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. तुमच्याकडे काही एखादं कागदपत्र नसेल तर तुम्हाला दंड केला जातो. तुम्ही हेल्मेट नाही घातलं तुम्हाला पकडलं जातं. सीट बेल्ट नाही लावला तर तुम्हाला पकडलं जातं. परंतु ही डोळ्यासमोर चालणारी बेकायदा वाहतूक आणि त्याच्यामध्ये भरले जाणारे प्रवासी, म्हणजे 6 जणांचं वाहतूक करायची परवानगी असताना त्याच्यामध्ये 11 ते 12 लोक भरली जातात, कोंबली जातात. याबरोबरच एक पायाभूत सुविधा म्हणजे रस्त्यांचा विषय एक आहे. वर्षानुवर्ष रस्त्यांची कामं रुंदीकरणाची चालू असतात. आधी डांबरी रस्ता करायचा, मग तो फोडायचा, मग तो कॉन्क्रीट करायचा. म्हणजे ते रस्ते आपल्याला पूर्णपणे वापरायला कधी मिळतच नाही, फक्त आपण विकास बघत असतो. आणि मग अशा घटनांमधून असे अपघात घडत असतात.
काही दिवस आपण त्या बातम्या बघतो आणि मग विसरून जातो. दुसरी काहीतरी घटना घडते, त्याच्यावरती आपलं लक्ष जातं. आपण निर्विकार झालो. आपल्या संवेदना संपुष्टात आल्यात. मूळ विषय आपण विसरून जातो. मुरबाडची रेल्वे, अगदी तिला स्टेशनला कुठलं नाव द्यावं इथपर्यंत आपली चर्चा गेली. मग वृत्तपत्रामध्ये लेख आले की जगन्नाथ शंकर शेठ कसे त्या मुरबाडचे होते पासून सगळं झालं, करमणूक झाली. परंतु ती रेल्वे मार्गाचं काय झालं पुढे, ज्याची एवढी घोषणा झाली होती, अगदी त्याचं मार्ग ठरवला गेला होता, मग ती कुठे अडकली नेमकी? ही सुद्धा कारणं आहेतच ना शेवटी. पण लोकांना तरी काय हवं आहे? लोकांना जातीपातीवरती मतदान करायचं आहे. एखादी लाडकी बहीण योजना फेकून मारली की त्याला भुलून मतदान करायचं आहे. ते 11 कुटुंब आणि त्यांचं दुःख, हे जोपर्यंत त्या घटना आपल्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत, आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या कुटुंबातलं कोणी अशा घटनांमध्ये बळी जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं जे दुःख आहे ते कळत नाही. किंवा आपल्याला कळत असतं तर आपण तेवढ्यापुरतेच हळहळ करतो आणि विषय सोडून देतो. पण मुख्यतः ह्याला जबाबदार कोण आहे? जबाबदार ही शासकीय यंत्रणा आहेत, हे लोकप्रतिनिधी, आमदार आहे, खासदार आहेत. त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे खऱ्या गोष्टींची. आपण जर त्यांचे कार्यकर्ते असो तर कुठेतरी आपण प्रश्न विचारला पाहिजे. माध्यमांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले पाहिजेत की हे नेमकं कसं थांबवता येईल. तुम्हाला काय वाटतं की 11 बळी गेल्यानंतर सुद्धा ती जी काय बेकायदा वाहतूक आहे ती काही दिवस त्याच्यावर कारवाई होईल सुद्धा? पुन्हा एकदा ते सगळं सुरू होणार आहे तसंच. आणि जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, जशी की STची सोय, त्याच्यानंतर काही ट्रेन वगैरे, या सगळ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ते नेमकं होणार आहे की हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर डोळसपणाने पाहिलं तर तुम्हाला सातत्याने हे अपघात जागोजागी होताना दिसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर राज्यात आणि देशामध्ये ह्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अगदी धार्मिक स्थळावरती जाणारे लोक आहेत त्यांचे सुद्धा अपघात होत आहेत. या घटनांकडे आपण उघड्या डोळ्यांनी नुसतं बघून उपयोग नाही तर विचार केला पाहिजे. आणि अशा लोकांच्या संदर्भात आपण प्रश्न उपस्थित केले पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही का की यावर आपण आपापसात बोललं पाहिजे, समाज माध्यमावरती व्यक्त झालं पाहिजे आणि संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई होण्याची मागणी केली पाहिजे? असं वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. नाहीतर तुम्ही जर ट्रेननी प्रवास करत असाल तर तुम्हाला तर माहिती आहे ट्रेनमधनं पण लोक पडून मारत आहेत गर्दीच्या कारणामुळे. आणि जर आपण बसमध्ये प्रवास करतो तर बसमध्ये मध्ये बंद पडते, बस उपलब्धच नाही आहेत आणि खाजगी वाहतूक व्यवस्थेतनं हे असे बळी जात आहेत. एक ब्लॅकआउट झाले आपल्या डोळ्यासमोर, असं नाही वाटत का तुम्हाला?